अहिल्यानगर जिल्हा सहकार साखर कारखाने आणि प्रगत शेतीसाठी ओळखला जाणारा जिल्हा दुग्ध व्यवसाय हा इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे। सर्वसामान्य दुग्ध उत्पादक शेतकरी काबाड कष्ट करून दुधाच्या धारा काढतो आणि त्याला केवळ 30 रुपये प्रति लिटर भाव मिळतो। मात्र तेच दूध पुढे जाऊन त्यावर दूध भेसळीचं सावट दाटलं जात आहे। तुम्ही रोज पित असलेलं दूध शुद्ध आहे की रसायनमुक्त असा प्रश्न आता उपस्थित होतोय। जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे दुधात भेसळ करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा नुकताच पर्दाफाश करण्यात आलाय। अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पुणे शाखेच्या संयुक्त कारवाईत तब्बल 340 लिटर रसायनांपासून तयार केलेलं कृत्रिम दूध जप्त करण्यात आलंय। या प्रकरणी 3 आरोपींना अटक देखील करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या भेसळीपासून दुधाला भावही भेटून नाही राहिले। साधारण 27 ते 28 ते 32-35 कधी 25 बी भाव भेटतोय। हे ताबडतोब शासनाने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। भेसळीचं प्रमाण वाढलेलं आहे ना, हे एक प्रकारचं विषच आहे। तर विष तयार करून जे दुधाचं जे अमृत होतं ते हे भेसळखोरांनी एक विष करून पाजू राहिलेत सर्वसामान्यांना। याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून कुठेतरी हे थांबवलं पाहिजे। जी दुधाची भेसळ करून नकली दूध बनवणारी जी टोळी होती ती टोळी पुणे अन्वेषण शाखेने पकडलेली आहे। यामध्ये जे 3 लोक त्या ठिकाणी मिळाले त्यांच्याकडे काही ड्रम्स मिळाले आणि त्या ड्रम मध्ये पावडर मिळाली, पॅराफिन पावडर। आणि त्याच्याबरोबर आम्ही जे नव औषध प्रशासनचे जे लोक गेलेलो होतो त्यांनी ती पावडर आहे ती ओळखली आणि याच आरोपींना जेव्हा याच्यापासून दूध कसं बनवतात तर त्यांनी ते जेव्हा डेमो करून दाखवला तर अगदी खूप दूध जे आहे तर त्यांनी बनवलं आणि ते 6 ड्रम मध्ये जी पावडर ठेवलेली होती त्यांनी जवळजवळ म्हणजे काय की 2000 तेवढं जे काही दूध जे आहे तर ते यामध्ये एकूण जो मुद्देमाल आहे तर तो 17 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे आणि आरोपींना अटक केलेली आहे।